नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीत राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. राहुरीची गती या व्हॉट्सअप ग्रुपवर आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नावासह छायाचित्र वापरून आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याबाबत राहुरी पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गट राहुरी शहराचे अध्यक्ष संतोष रघुनाथ आघाव यांनी राहुरी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार नितीन बाबासाहेब ढेरे राहणार बारागाव नांदूर यांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावरून संबंधित पोस्ट शेअर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर पोस्टमुळे आमदार तनपुरे यांची प्रतिमा मलिन करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच अशा प्रकारचे आक्षेपार्ह मजकूर सातत्याने टाकून बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीवर IT ॲक्ट अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या घटनेमुळे राहुरीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी नगरसेवक सागर तनपुरे, प्रशांत डौले, बबनराव गुलदगड, संतोष आघाव, जनार्दन सातभाई, ॲडव्होकेट राहुल शेटे, प्रदीप बुजाडी, प्रतीक तनपुरे यासह गणेश कोहकडे, अरुण दळवी, महेश उदावंत, संजय येवले, पप्पू माळवदे, दादू साळवे, ज्ञानेश्वर जगधने, बाळासाहेब उंडे, अनिल कासार, सूर्यकांत भुजाडी आदी यावेळी तनपुरे समर्थक घटनेचा निषेध व्यक्त केला. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.